कलिंका माता चौकामध्ये काही दिवसांपूर्वी वाळूच्या डंपरनं एका दुचाकीला धडक दिल्यामुळे एका 9 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता। यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला सक्त कारवाईचे आदेश दिले होते आणि या आदेशानुसार प्रशासनानं धडक कारवाई सुरू केलेली आहे। याच बाबत आयुष प्रसाद यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी संवाद साधला। आपण पाहूया। वाळू माफियाच्या माध्यमातून महसूल अधिकाऱ्यांवरती हल्ला करण्यात आला होता। त्यानंतर डंपरच्या साहाय्याने कालंका माता मंदिराजवळ अपघात झाला होता। त्यामध्ये जवळपास 9 वर्षाची जी चिमुरडा होता त्याचे मृत्यू झाला होता। याच नंतर प्रशासन मात्र ॲक्शन मोडवर आलेलं पाहायला मिळतं आहे। जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या वाळू माफियांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जुळलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। काय सांगणार सर, या ठिकाणी वाळू माफियांचा कारवाई करण्यात आलेली आहे आणि प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। नाही, वाळू माफिया विरुद्ध आपला कारवाई वर्षभरापासून चालू होता। 800 पेक्षा जास्त वाहन वगैरे आपण जप्त केले होते। मोठ्या प्रमाणात दंड आपण वसूल केले होते आणि म्हणजे शासनाचा जो महसूल आहे त्याचे जो काही आपले लक्ष्यांक आहे ते आपण पूर्णपण केले होते। अत्यंत दुर्दैव घटना कालिका माता मंदिरच्या जवळची जो एक लहान मुलांचा जो मृत्यू झाला त्याच्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि आदरणीय महसूल मंत्री महोदय या ठिकाणी जळगाव जिल्ह्याला भेट दिले होते आणि त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की आपल्याला वाळू माफिया विरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करायची आणि सन्माननीय मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांचे आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण पुनर्नियोजन केलं। प्रत्येक रस्ता, प्रत्येक घाट, प्रत्येक नदीकाठी, ज्याच्यामध्ये विशेषतः पूर्णा आणि गिरणा या दोन नदीमध्ये वाळूचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे। सगळ्या ठिकाणी आपली टीम आणि गस्त आपण पाठवलं, त्या ठिकाणी आपण टीम्स उभं केले। प्रत्येक पथकमध्ये पोलीस, महसूल आणि आपले जो RTO विभागाचे अधिकारी आहेत त्याला आपण त्याच्यामध्ये तैनाती दिली। या तैनातीमध्ये पोलीस विभागमध्ये आदरणीय पोलीस अधीक्षकपासून अंमलदारपर्यंत, महसूल विभागमध्ये जिल्हाधिकारीपासून कोतवालपर्यंत आणि RTO विभागाचे सगळे अधिकारी व कर्मचारी या कामात लागले। कारवाई चालू राहणार आहे आणि हे प्रयत्न आहे की असामाजिक तत्वावर आपल्याला आला बसवायचा। कुठल्याही प्रकारचे महसूलचं नुकसान होणार नाही आणि यासाठी महसूल आणि प्रशासन कायम हे कारवाई सुरूच राहणार आहे आणि या कारवाई दरम्यान जर कोणी आढळलं तर त्यांना शिक्षा होणारच असल्याचं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।